शेतामध्ये जोडपं ठेवलंय कामाला. कांदे कसे लावलेत, कसे कांदे पडलेत, लक्षच नाही याचं. नुसते नुकसानच करायचे माझ्या मागे लागलेले. काय करावं आता. हा कांदा बघा, इथल्या इथं कांदा लगेच पडलाय. हे कांदा किती उघडं पडलेत बाबा. कसं कांदा लावलेत या वर्षी मला काय कळलं ना. ओ वकील साहेब, या. नमस्कार. नमस्कार. अहो बाई, अख्ख्या गावात हिंडले तुम्हाला पाहत, तुमचं घर सापडा ना. शेवटी एका बाईने तुमच्या माळ्याचा ऍड्रेस दिला मला. हा का? हा म्हणे ते तिकडे काढीत असतील म्हणे कांदे. हा हे काय कांद्याच. हा मग आले तुम्हाला शोधी शोधी तिकडे. का बरं एवढं काय अर्जंट काम काढलं माझ्याकडे शोध लय शोध? मोठं आडलंय काम आलं तुमच्याकडे. का बरं? कारण की ना, आता मी तुम्हाला सांगू कसं आणि बोलू कसं असं झालंय. कसं आहे माहितीये का, एक तर डॉक्टर पैशी आणि वकिला पैशी खोट कधी अजिबात बोलायचं नाही. लाजायचंच नाही अजिबात नाही. हा ना, हा म्हणूनच मी तुमच्या पैसे आले. बर काय आहे समस्या सांगा मला. समस्या अशी आहे, हा अशी तशी म्हणता म्हणता म्हणजे मला झालं 1 वर्ष. 1 वर्ष? हा. कशासाठी वर्ष झालं पण? मावा तर चालू अफेर. अफेर? अफेर म्हणजे लपड मराठी भाषेत. हा कळालं आम्हाला. हा तर मावा तर 1 वर्षापासून चालू. हा तर मला पार इकडे घेऊन गेला, तिकडे घेऊन गेला. हा या आळीला ने, त्या पाळीला ने, कुठं कुठं घेऊन जायचा. हा का? हा हा, मग झालं काय? आणि आता नाही म्हणून राहिला ना कशाला? करायला काय लग्न. लग्न करायचं नाही म्हणतो? हा म्हणजे 1 वर्ष सोबत राहिला तुम्ही हा आणि आता तो लग्न नाही करायचं म्हणतो? 8-8 दिवस मला घेऊन राहायचा. कुठे आहे तू? तो आता त्याच्या घरी आहे. तो फोन उचलीना नाही मावाला. नंबर ब्लॅकलिस्टला टाकून दिला. तुझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकलाय का? हा आणि काय झालं ना वकील साहेब, हा आता मी दुसरीकडे नाही करू शकत काय? लग्न. हा का? हा मला त्याच्या संगत करायचंय. लग्न? मी त्याच्या पायी मानावरा सोडून दिला. म्हणजे तुला नवरा पण होता का पहिला? हा होता पहिला. हा मी याच्या नादाला लागले हो, आणि दिला सोडून त्याला. नाही त्याच्यामुळेच हे दिवस आले तर म्हणायचं. मग त्याची फारकत घेतली म्या. फारकत पण घेऊन झाली का? हा आता अरे. त्याची नाही राहिले आणि याची नाही राहिले. त्याचा नंबर सांग, त्याला बोलवून घेतो मी. घ्या ना नंबर. हा सांग नंबर मला. कसा नंबर सांग म्हणजे डोक्याला ताप नाही. 9822 9822 1414. 1414. नंबर पण भारी आहे बरं का. हा चांगला नंबर आहे. लागला लागला फोन तर लागलाय. हा त्याचं चालूच राहतंय ना कधी बी. नाव काय आहे त्याचं? बाबूराव. बाबूराव का? हा हॅलो हा कोण? वकील बोलतोय मी. ओके. हा काय हो? बाबूरावच बोलतोय का? हा बाबराव आहे ना. बर पडदिशी नाही तर माळ्यात यायचं. कोणाच्या? वकिलाच्या माळ्यात. का बरं? गंगाराम वकील म्हणतात मला. कोणता वकील? गंगाराम वकील. सांगा ना गंगाराम घालपांडे म्हणून. हा हा सांगतोय ना मी. आडनाव सांगा ना तुमचं. कस काय त्याला सापडेल. गंगाराम गालपांडे. गंगाराम गालपांडे वकील. हा आणि तुमचं रान कुठं आलं आता? माहित नाही का? नाही हो. ही काय गावाच्या शेजारीच आहे आपला मळा. म्हणजे ते गाव कुसाल तुम्हीच जा. हा 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 हा. लवकर यायचं लवकर. काय काम आहे हो? हा इथं तरी ये सांगतो काय काम आहे ते. आपण काही काम सांगा ना, मी लय कामात आहे हो. लय महत्वाचं काम आहे. आता काय आणि काम? नाही आला ना हा? तर मग शेवटी मला पोलीस घरी पाठवायला लागतील तुझ्या. काय झालं असं? काय झालं येतो इथं पहिला. हो मी अजून काहीच करेल नाही. तुम्ही काय बोल राहिले वकील साहेब? तू लवकर ये समजतं ना. काय डोक्याला ताण झालं. बरोबर हो, येतो येतो. हा येतो. येऊ राहिला ना हा वकील साहेब. हा. मी तुमचे पाय धरीन, पण मग तुम्ही ना तेवढं करून द्या मावालं काय लग्न. कसं आहे जाऊ दे येऊ दे त्या हरामखोराला. आला आला. नमस्कार वकील साहेब. ये. नमस्कार नमस्कार. नमस्कार. काय रे ही कोण आहे? ओळखलं का? हाय का ओळख पाळख? हा हे ओळखलं का? विसरले? तू काजल आहे? कोण आहे? हा, नाही, मग. मी म्हणलं विसरले का काय. नाही ओळखतोय काजल आहे ना. हा काजल. तुमच्या दोघांचं लफड आहे ना? होता होता. होत आता नाही. का बरं? का बरं? मी आता दुसरी पाहिली. झाले ना त्याची हाऊस माय पाय आता. अरे पण हरामखोरा तिला वर्षभर घेऊन राहिला. वकील साहेब काय होतं माहिती का? हा ही बाई ना याला पाणी लाव त्याला पाणी लाव, हे आपल्याला काही चालत नाही. निष्ठेने राहिलं पाहिजे. काय माहिती एकावर प्रेम केलं ना ते एका संगत राहिलं हा पाहिजे. एवढं मात्र ये, खरंय. तुम्ही सांगा या बोटात तू काय या बोटा करते? अहो, याला साहेब. प्रेम म्हणता का? नाही नाही हिच्या करता मी 4-5 लाख रुपये खर्च केले वर्षामध्ये. जाय गोव्याला जाय याला ए, थायलंडला. मी तुझ्यासाठी परमानावर सोडला ना. ए दोघांनी एकेकानंच बोलायचं. त्याला पहिला बोलू दे आता. मगाच्यापासून तुझं ऐकून घेतलं ना मी.
मग थांब त्याला बोलू दे. बोल रे. वकील साहेब तुम्हीच सांगा. हा. हिनं मला भरी घातलं, बर. आशाव पाडलं, म्हणलं ती म्हणे मी तुझ्या संग शेवटपर्यंत राहील, हा. लग्न करू आपण दोघं. मला लालूच दिली तिने, मग आता मी झालो तयार. बर. झालं तर माग होती 4-5 लाख रुपये तेवढे खर्च करून झाले मोकळे. आणि तिला मला अंगठा दाखवला हिनं, लगेच दुसऱ्या मागे गेली. 4-5 लाख रुपये नाही घेतले वकील साहेब हा? माझे. मग 2 लाख घेतले. पा खर्च झाले 3 लाख ते गोव्याला, थायलंडला, चांगला तुला फिरायला माहिती गेला होती होता. मला? विमानानं. अरे पण तुला लाज वाटायला पाहिजे ना मूर्खा. काय करू आता? हा काय करू म्हणजे? आता बाई म्हटलं कशी राहत तुम्हाला माहिती ना, हिच्या जवळ तू जातं म्हणजे पगळत का नाही. अरे पण 1 वर्ष ती तुझ्या सोबत आहे. आहे ना? होती मग होती नाही होतीच. 32 वर्ष मग बरं. हा. साहेब मला जर करायचं नसतं तर मी इथपर्यंत आले नसते. तिला लग्न करायचंय तुझ्या बरं. कधी? उद्या म्हणलं तर उद्या, आज म्हणलं तर आज. नाही नाही नाही, मी नाही वकील साहेब. तुम्ही मला वाटलं तर अटक करा, काही करा, पण मी हिच्या बरोबर लग्न करू शकत नाही. साहेब मी याला सोडून राहू शकत नाही. हा. कारण हिचं बा 2-3 तुला लग्न करावं लागल. तिने ते सगळे सोडले तर लग्न करेल. तुम्ही असं लिहू घ्या तिच्याकडून. काय सोडू मी? हा, थावाले. माझ्याकडे काही नाही. हा, पण- सोडायला नाही, घालायला नाही. तेव्हा ए, खरं बोल बरं का तू पण. नाही. तुझं बाहेर काय लफड आहे का अजून? एकही नाही आहे. एकच सापडणार नाही. त्या चुकीच्या पोराचा तो काय, तो काल येत होता आपल्या घरी. तो त्याचा मोबाईल चालू करून घ्यायला यायचा. पा आता पाहिलं. मोबाईल चालू करायला येत होता रे. हा. सांगा तुम्ही विचार करा म्हणजे आज मोबाईल रिपेअरिंग मध्ये इंजिनिअरिंग व्हायले. हा का? हा. मग दुकान टाकायचं मोबाईलचं, तिथं दुकानात बसायचं हे काम मोबाईल करत. नीट दाखवून दिला ना, लय माणसं येतील म्हणे तिथं. मला दादा माणूस सही होत नाही म्हणता जवळ. बरं तुम्ही सांगा वकील साहेब, आजपर्यंत कोणता माणूस आडाने पोरगा आडाने राहिला मोबाईल बिगर चालवल्याचा? सांगा. नाही नाही, सगळ्यांनाच मोबाईल चालवता येतो. येतो का रे? हा येतो. मग किती खोटं बोलत आहे आता ही? त्याला येत नव्हतं ना पण. हा का? गावातून एखाद्याला तरी येत नाही ना. बर बर. मग आता तुझा काय विचार आहे मला सांग. हा, तू काय झाला शिरप्याचा पोर कायला फोन करते तुला सारखं? शिरप्याचा पोर फोन करते याला. तो मला काढायला बोलवीत होता ना त्या तेव्हा दिवशी. पाहिलं. काय त्याचे कांदे काढायचे होते. शेतात कामाला बोलवत होता. अहो ही पण मला मला म्हणा, येत नाही तर मी गेले नाही. अहो वकील साहेब ही मला म्हण, मी शेतात अजिबात काम करणार नाही. म्हणलं काहीच करू नको, पण तू स्वयंपाक पाणी कर, आपल्या दोघांचं बस झालं. अहो मग मी गेले ते शिरपाच्या पोराकडे. होय, पण तुला तर कशाला 17 जणांना नंबर देत बसते तू? आता बाया यायचं सिम कार्ड आहे ते. होय रे, तुझं सिम कार्ड पण माझ्या पाडवर दुसऱ्या ताब्यात काल द्यायचं? मग तुला कळत नाही का? तुझं सिम कार्ड तुझ्या मोबाईल मध्ये ठेव. मग मी हिला वापरायला द्यायला ना. वापरायला कशाला दिलं? ते तुझी चूक आहे ना मूर्खा. हा. हा? मग माहिती आहे का त्याच्यात? मग तो बरायचं त्याच्या ह्याच्यावर कर तू. अरे पण एखादा नवीन नंबर घेऊन दे तिला. तिचा नंबर तुझ्या पुरताच ठेव. एवढं कसं कळत नाही? बरं ते शिम दे बाहेर काढून. आणि एक काम कर, घे काढून. सिम घे काढून. हा. हा, आणि उद्याच्या उद्या लग्न करायचं. आणि जर नाही लग्न केलं तर कोर्टात खिचीन तुला. समजलं का? पण तिला सगळं सांगा वकील साहेब, असं नका लिहू घ्यावं, लिहू सगळं. नाही मी लिहून घेतो. हा. आणि आता तुमचं आहे ना? साहेब, मला पक्का शिक्का पाहिजे. नाही तुमचं कोर्ट मॅरेजेस करून देतो. केलं नाही पाहिजे. समजलं का? काय म्हणते ते? आणि माहेर गेली का मग 2-2 महिने येत नाही हो. ए, असं नाही करायचं. एक काम कर ना मग. तू माझं लग्नच केलं नाही तर मी माहेर जाईन कशी? मग तू आता गेली नव्हती का मला सोडून? सोडून गेले म्हणजे तू लग्न करायला नाही म्हणलं म्हणून मी गेले हा, नाही. मग तिचं काय चुकलंय रे? पण मी बिना इकडे, लग्नाचे किती दिवस बाय माणूस याच्या घरात राहीन? अहो मी असं इकडे असं तटी गारटच पडलं माहिती का? एक काम करा आता. हा. उद्याच्या उद्या लग्न करून घ्यायचं आणि कोर्टात यायचं लग्न करायला. तुमच्या हातावर करता का रजिस्टर? हा, रजिस्टर दोघांचं लग्न लावून देतो मी. पण साहेब किती खर्च येईन त्याला? काय नाही, कोर्टाचा फक्त आहे ना 11,000 रुपये खर्च आहे. बयो हा मग हा, मी तुला 11. देणार नाही. हा, तू देशील का तेवढे? मग आता तू देणार आहे का? मी कुठून देऊ? तू तोंडावाटी काढतोय सगळं. 11,000 रुपये कोर्टाचे हा. आणि 5,000 रुपये माझे. असे 16,000 रुपये द्यायचे उद्या. हा. हा, बाशिंग बांधून यायचं ना सगळे कोर्टात भेटेल. मंडोळ्यांचे सगळं. पुऱ्या. जेवण ए, जेवण फक्त तुम्हाला प्रपंच भेटेल. हा हा, मला लग्न खायला भेटत नाही काही. घरनं खाऊन ये. खाण्याचं जा पडलंय महत्वाचं. अरे देवा, म्हणजे 16,000 द्यायचे आणि उपाशी लग्न लावून नाही जायचं. नाही तुम्हाला आहे ना मी बिस्किट फोडा देतो ना एक. पार्ल्याचा हा, नको. काय समजलं का तुला? उद्या कोर्टात ये. हा, हिला धड मला सुट्टीच्या दिवशी साधं तुम्ही जगून देत नाही. तुमची शेती आहे की? हा, आपली आहे सगळी शेती. लय मोठे झाले हो तुमचे काय? कांदे. हा, कांदे. तुम्ही बिकाडीचं काम करते का? ए, माझ्याकडे माणसं आहेत कामाला. अगं हा तिकडे का? नसते का मग इकडे करते ते. हा सुट्टी असली ना मग शेतात मी फिरायला येतो. हम्म. हा हा हा, चक्कर द्यायला. चक्कर द्यायला. हा. सकाळी 10:30 वाजता कोर्टात यायचं. बरोबर. 2 एकर वापायची मावाली घेते का? शेती वय. हा. हा, मग मी घेतो की.
आता खर्चाला आम्हा दोघांना खर्चाला पैसे राहिले नाही ना. म्हणजे बिकारी झाला काय तू आणि मग ते होते तेवढे तो खाऊन घेतले नाही का मावाले. करायचं आधीच झालं तो आणि संपला मग आता काय करू. काही खरं नाही बा बाई. 2 एकर ओपीचं बी मग आता मग फायदा काय तो संग लग्न करून ते पाहिलं का आता. आता तर म्हणली ना लग्न करायचंय. सांग. त्याच्याकडे काय राहिलंच नाही कर्नांगापूरचं झालंय तो त्याच्या संग काय लग्न करू मी. मग आता तुला लग्न नाही करायचं का मग? नाही आता नाही करायचं. मग वकिला सांग करते क्या. ए, काय बोलतो तू? आता ते होते त्याच्याजवळ काहीच हे राहिलं बा आता. नाही ना आता तो 2 एकर वावरी किन त्याच्याकडे आहेच तेवढं. अहो तेवढं करा ना विकल्यावर करा मी काय खाऊ? करा ना तुम्ही एखादी. काय फरक पडतो डबल. मला चांगले 2 बायका आहेत घरी. हा 4 बरं, पोरं आहेत. 2 आहे हा आई. पाय वकील लोक सुद्धा साधे नाही राहते. तर म्हणलं दोन- काय दोन विचार ठेवी द्या. करायचं काय. लग्नाची एक आणि एक बाहेर राहते. बाहेर नाही मग? दोन्ही लग्नाचे आहेत. हा का. हा 2 का बरं केलं तुम्ही. हा दोन. पहिल्या बायकोला मला मुलं होत नव्हतं ना हा. म्हणून मग लग्न केलं मी. काय मागचे झाले का मग? आवडते हा, मग ते. मेवणीलाच केलंय लग्न मी. म्हणजे बहिणी का. हा बहिणी बहिणी आहेत. बरं जुळत त्याच्या घरात. हा मग काय होतंय त्याला? काहीच नाही जमत बरोबर जायचं. नाही आमचं जमतंय सगळं. त्याने जमून घेतलं तर सारखे नाही ते. हा ना. हा आणि तू तर अशी ना. कशी हा झापड झुपी. ऐ, मला डापर सुपी म्हणू नीट नको. बोल. ए ठाकड्या की. ए, टाक्या टाकीन हा. आवाज कमी करायचा. हा. लग्न करायचंय ना? बाई आता तू म्हणतो वावर ऐकायचं लग्न कसं काय करू साहेब मी त्या सांग तुझा काय विचार आहे मग? त्याने वावर नाही ऐकू त्याने मानावर करून द्यावं तेवढं वावर. मग करा त्याला काय आता आपण. काही काय मला काय घेणं आहे. तुला लग्न करायचंय का नाही मला तेवढं सांग. मला करायचं पण त्याने आधी शेती नावावर करून द्यावा मावाला. कसं काय तुझ्या नाव लगेच करून मी द्याल? खालचं देईल नाव नाही. करून. काय काय? 1 बिघा 1 बिघा. हा खाल्लं शिल्लक राहील तेवढा. बरोबर चालतंय. हा? चालतंय ना? हा मग उद्या 1 बिघेचे पण कागदपत्र घेऊन ये. हा हा तुमच्या हाताने करून द्या. हा मी हा? घेतो नाव करून सगळं. आणि 2 एकर मावाला तुम्ही घ्या. हा घेतो मी. हा? हा मग त्याला 2 एकर आणि मला ते 1 बिघा काहून. अरे बघ आता आपल्या 2 एकरचे पैसे जास्त येते. म्हणजे हा तुला तू शेतात काम करणार आहे ना. नाही. मग बसू खायचंय तुला चोपाळ्यावर. हा मग असं म्हणून त्या करता वापस पाळी ना. हा आता तू बागा हात धुवूनच लागली. मी सोडणार नाही तुला हा, आता. नाही नाही पार कस बरं आता काय भांडणं करत बसू नका. घरी जा आधार कार्ड आणि तुमचे फोटो घेऊन या. लागते का मुठीचा काय. ए, मृत्यूचा दाखला नाही म- ओ. आधार कार्ड. असं काय अरे बोल राहिले आधार तुम्ही. कार्ड म्हणले ते आधार कार्ड अर्धे व्हायचं हा का. हा अरे व्हायचा. कार्ड. अरे आधार कार्ड कसं आधार काय? कार्ड आधार ना. हा आहे ना? आहे. आधार म्हणजे काय. हा आधार म्हणजे तुला माहित नाही का आधार? आधार कार्ड गव्हर्नमेंटचं कार्ड आहे. हा. त्या कार्डाशिवाय तुमचं लग्न लागणार नाही. नाही. हा हा आहे का ते? हा. हा, द्या मग काढून तेवढं घेऊन हाताला. या. आणि 2 फोटो घेऊन या. निघा बरे. चला चल. चला आता बाबा पटकन आणू परत नाही तर पण साहेब तेवढं करून दे बघ हा देतो लग्न लावून देतो तुमचं जा. हा चला आता तुला बरं झालं इकडं आणले मी हा, इकडं इला. तयार झाला. ही बाई तर पक्की चाबरी दिसते. तेवढं करून द्या. अरे काय बोलते अर्धवटच बोलते. जाऊ द्या मरू द्या. चला हायला या जोडप्याच्या मागे गेलं पाहिजे. हे कांदा एकतर माझं पडलेत असं. आता ह्यांना नीट समजून सांगायला पाहिजे. पाणी वगैरे काय दिलं नाही काय नाही तर चला.